ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्री मात्रे नमः. जय शंकर. आता थोड्या वेळान तूं आमगेले धर्मप्रचारक चैतन्य गुलवाडी मामा गेले कथा कीर्तन जातले. विषय असो देवी सरस्वती. चैतन्य मामा साथ करतल हार्मोनियमारी मंगला नाडकर्णी पाची आणि तबल्यारी समीर किलपाडी मामा सती. ओम दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरुशंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्यो जात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परः ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हांव आतां मंगीकर मामाक डॉक्टर मंगीकर मामाक विनंती करता चैतन्य मामाक हार दिवन सम्मानित करता म्हणून. हर हर ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्री मात्रे नमः. ह्रीं 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 जाप्यतुष्टे हिमरुचि मुकुटे वल्लकी व्यग्रहस्ते मातर्मातर् नमस्ते. दह मम जडतां देहि बुद्धिं प्रशस्तां. विद्ये वेदान्तगीते गुरुहृदय गुहे मोक्षदे मुक्तिमार्गे मार्गातीत प्रभावे भव मम वरदा शारदे शुभ्रहारे. सर्वांक नमस्कार. आयच्या जे हे कीर्तन आसा कथा कीर्तन सरस्वती देवी सरस्वतीचेर जावन आसा. आमगेले युवक वृंद युवधारा हांणी एक प्रार्थना केलेली की चैतन्य माम आमगेल्या ह्या नवरात्रीच्या उत्सवाच मोटो सारस्वतन देही मे म्हूण आसा. ते जाल्यार मी ती तूं सरस्वती गेल कथ घेवंक हांव. सो हांवें एक नवीन कीर्तनाची निर्माण केली. स्वाम्यांनी अनुमती दिली प्रेरण दिली आनी हें कीर्तन आजी तुमगेले द्वार प्रस्तुत करचें धैर्य करतस. प्रथम सरस्वती देवी गेले एक प्रार्थना. सरस्वती देवी
मज दिव्यमती सरस्वती दे मज दिव्यमती रामकथा बहु गोड निरूपण रामकथा बहु गोड निरूपण चालविषे ग्रगती सरस्वती दे मज दिव्यमती सरस्वती दे मज दिव्यमती ब्रह्मादिक देव पूजिती तुझला ब्रह्मादिक देव पूजिती तुझला प्रार्थन हे करीती सरस्वती दे मज दिव्यमती सरस्वती दे मज दिव्यमती रामदास म्हणे कायमला उणे रामदास म्हणे कायमला उणे तू असता जगती सरस्वती दे मज दिव्यमती सरस्वती दे मज दिव्यमती सरस्वती दे मज दिव्यमती देवी सरस्वती तुम सर्वांक गोतसची ती विद्या देवी विद्या ज्ञानाची अधिष्ठात्री विंगविंगड जे शास्त्र सती चित्रकला इत्यादी संगीत शास्त्र ती ताजी अधिष्ठात्री जावन आसा आता सरस्वती म्हणा या शब्दाचा अर्थ केलो दोन अर्थ आसात ताका सरती स्वामी केन्ना ताज उल्लेख करता ती सरती म्हणारी भावच्या मुखार सरता म्हणून न्हंय कशी मुखार सरता तशी सरती सरस्वती अनेक अर्थस म्हणारी सार स्वतः स्वतः म्हणार केला सेल्फ म्हणतात इंग्लिशांत म्हणारी ते परमतत्व ब्रह्मतत्व जे आसा स्वतः म्हळ्यार जे आत्मतत्व आसा ताजें सार सार म्हणारी कलमोणीर ताका एक एसेन्स म्हणतात न्ही ताका सार म्हणतात म्हळ्यार स्वताचे सार तीच सरस्वती स्वतः स्वयं एव ती परमतत्व जावन आसा सरस्वती गेल उल्लेखू पयले दोन म्हळ्यार वेदांतान आमच्या शास्त्रांतान दिसून येता वेदांतू येता अधिकतया ब्राह्मण आनी अरण्यक म्हणटा ती वेदाचेच भाग ते तांतू तातिगेल उल्लेख आसा तशीच उपनिषदांतू आनी आमगेल सगळे पुराणांतू आनी महाभारतांतू तिगेल उल्लेख दिसता तिगेल रूप म्हळ्यार कशी तुमगेल इद्रारी तुमकां गोत आसाची भोगमटीच युवती श्वेत वस्त्र धारण केलेली ती वीणाधारी दोन्ही हातांतू वीण वाजयत आसा एक हातांतू पुस्तक आणि एक हातांतू जपमाळा स्फटिकाची जपमाळा म्हळ्यार पुस्तक हे ज्ञान विद्याचे द्योतक आणि जपमाळा म्हळ्यार साधनेच प्रतीक म्हळ्यार दोन्ही जावंका साधन प्राप्त जावंका विद्या प्राप्त ज्ञान प्राप्त जावंका जाल्यार साधना अत्यंत आवश्यक आसा हें द्योतीत करूक ते दोन्ही हातांतू एक माळा आणि एक पुस्तक जावन आसा हंसवाहिनी हंसार विराजीत जावन आसा श्वेत हंसाचेर ती विराजीत आसा त्या हंसाचे तेवय एक ताजे गूढ अर्थ आसा हंसाक क्षीर नीर ताका बुद्धी असके म्हळ्यार दुधांतू उदकांतू दूध घालारी तें दूध मात्र पित्त खंय म्हळ्यार एक विवेक शक्ती आसता जांतू ती विवेक शक्ती आमच्यांत येवंका म्हण खातीर तें एक वाहन तें एक हंसवाहिनी
ज्ञान आणि अज्ञानाचे विवेक आमकां कळका, सत्य असत्याचे विवेक येवंका, जागृत जावंका, ज्ञान मेळका जाल्यार हें ज्ञान हें विवेक शक्ती जागृत जावंका आमच्यांत. आनी मोरूय असती सुतवंत. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्तामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. हंसवाहिनी देवी अम्बा सरस्वती, हंसवाहिनी देवी अम्बा सरस्वती, वर्णमालिनी देवी अम्बा सरस्वती, वर्णमालिनी देवी अम्बा सरस्वती, हंसवाहिनी देवी अम्बा सरस्वती. वीणावादिनी वाणी अम्बा सरस्वती, वीणावादिनी वाणी अम्बा सरस्वती, वेदान्तार्थ विधायिनी अम्बा सरस्वती, वेदान्तार्थ विधायिनी अम्बा सरस्वती, हंसवाहिनी देवी अम्बा सरस्वती. धवल कमल वनवासिनी अम्बा सरस्वती, धवल कमल मनाती सिनी अम्बा सरस्वती, कविता गान विलासिनी अम्बा सरस्वती, गान विलासिनी अम्बा सरस्वती, हंसवाहिनी देवी अम्बा सरस्वती. शंकर विनुता शारदाम्बा सरस्वती, शंकर विनुता शारदाम्बा सरस्वती, संवित साधक शुभदाम्बा सरस्वती, संवित साधक शुभदाम्बा सरस्वती, हंसवाहिनी देवी अम्बा सरस्वती, हंसवाहिनी देवी अम्बा सरस्वती, देवी अम्बा सरस्वती. सरस्वती देवी गेला अवतरणाच उल्लेखू महाशिवपुराणांतू मेळटा.
सृष्टिच आरंभ जातना, आपको समझ में आता है कि मैं हिंदी में करूं? सृष्टिच आरंभ जातना जे परमतत्व आशिल्लें, जे ब्रह्मतत्व आमी जे म्हणटा ती, तांणी एक रूप घेवचें, धारण करचें एक निश्चय केलो आनी ताणें नारायणागेलें रूप धारण केलें. नारायण म्हणारी, नर म्हणारी उदक, ताजेर न्हिदलेलो नारायण, तो नारायण जावन आदिशेषाचेर शयन केलें खेताना ते क्षीरसागर, क्षीर अमृत सागराचेर. तागेल नाभीन तानू एक कमल उत्पन्न जालें आनी त्या कमलाचेर ब्रह्मा विराजीत आशिल्लो. ताजे डिटेल्सांत हांव वचना, जाल्यार नारायणा गेल कान्नान तानू, कान्नांतूल मळान तानू दोनी असुर उत्पन्न जालखे, शुंभ आनी निशुंभ. सॉरी, मधुकैटभ राक्षस दोन भायर आयला. भायर येना पूण तांकां भूक लागली. भूक लागना पूण कला इद्रार दिसता कमलार बैशिलो ब्रह्म, ताजेर आक्रमण करूंक भायर सरली ती. ब्रह्म भिवून गेलो. ब्रह्मा कल कोरका म्हूण कळ्ळी. तो नारायण न्हिदला, निद्रेन तसं निद्रावस्थांत. तावळी त्या ब्रह्माने त्या निद्राशक्तीक आवाहन केलें आनी त्या निद्राशक्तीने त्या नारायणाक जागृत करून नारायणाने मधुकैटभ तांगल वटू युद्ध प्रारंभ केला. युद्ध, घोर युद्ध जालें, मस्त वर्स गटलें युद्ध जालें. आनी मागीर ती एक विंगड कथ आसा, हांव देवी कथेन तूं ती सांगिल्स कथा. ताका एक वर मेळटा तांकां आनी मागीर तो नारायण तांकां दोग जाणांक मधुकैटभाक तांगेल जांगेर बसकारून, म्हळ्यार तांकां एक वर मेळटा की खंय सगळे कडेन उदक ना, तर उदकारी आमगेले मृत्यू जावचें नज म्हणून त्या दोग जाणांक तागेल्या जांगेर बसकार धरून तांकां मारून उडयत खंय नारायण. तांगेले मांसांतानू पृथ्वी जन्माक येत खंय. पृथ्वी तर जाल्ली ती, तिका मेदिनी म्हणटा. ती मांसांतान उत्पन्न जालेली ती पृथ्वी मेदिनी. मागीर ब्रह्मा सृष्टी आरंभ करता, पर्वत उत्पन्न करता. तशीची आमगेले हे जे द्वीप आसत न्हय, द्वीप म्हळ्यार कॉन्टिनेंट्स, द्वीप उत्पन्न करता पृथ्वीचेर. आनी मागीर ही संतानाची उत्पत्ती करता. 4 सनत कुमारांगेल उत्पन्न जाता ती. सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार. मागीर तांकां तो आदेश दिता की मुखार वचून संतती वाडयाती म्हणून. जाल्यार हे सनत कुमार म्हणटा ती आमकां संतती वाडोवची ना, आमकां जे परमतत्व आसा, जे ब्रह्मतत्व आसा, ताजे विशयान तूं आमकां कुतूहल आसा, आमकां मुमुक्षत्व आसा, आमकां तें प्राप्त करून घेवचें आसा ब्रह्मतत्व. तावळ ब्रह्म तांकां उत्तरे दिकान वच म्हूण सांगता आनी उत्तरे दिकान वचना पूण तांकां तुमगो तसो दक्षिणामुर्ती मेळटा ती आनी चिन्ह मुद्रा दाखोवन दक्षिणामुर्ती तांकां ज्ञान मेळटा. मागीर सप्त ऋषींगेल उत्पत्ती जाता. अत्री, भरद्वाज, गौतम, जमदग्नी, कश्यप, वशिष्ठ आणि विश्वामित्र. मागीर धर्मागेलो जन्म जाता. तशीची अग्नी, कामदेव, दक्ष, विश्वकर्म आणि नारद, कडेर नारदागेल जन्म जाता. आता नारदाला प्रार्थना करता ब्रह्मा की तूं संतती उत्पन्न करी म्हणून. नारद म्हणटा म्हाका तांतुगेले विशेष इंट्रेस्ट, रुची ना. म्हाका हांगाची वैकुंठान तुची, विष्णू गेल्या सहवासान तुची राबचे स. पुराणांत ताजी एक विंगड काणी आसा, जाल्यार हांव तांत वचना. कल कोरका म्हूण कळना. आतां संतती जावंका ना, मुखार वचका. सृष्टी केल्या, सृष्टी जावंका मुखार वचका. मस्त दुख्ख जाता ताका ब्रह्माक. आनी ब्रह्म वचून त्या विष्णूकच सांगता, आनी कोणाला सांगचें. विष्णूक सांगता कसली पूण वाट दाखय देवा म्हाका म्हूण. तो म्हणटा तूं भवानी शंकरा लाग वच. तो थंय ध्यानस्थ जावन बसला. त्या भवानी शंकराकला वचून प्रार्थना करी. ब्रह्म वता शंकरा लागी. तो शंकरू तटस्थ तपस करता आसता.
शंकराक कळटा हो ब्रह्म आयला म्हणून. ब्रह्म थंय बसता ताका लिद्रारी आनी तोय ध्यान करता. सुमार वेळ जायना फुडें शंकर ईश्वर दोळ उगडता आनी म्हणटा, हे ब्रह्मा कसल्याक आयला तूं? पळय संतती मुखार वचका, म्हाका कशें करची म्हूण कळना. पुत्रांगेल उत्पत्ती केली हांवें जाल्यार तांकां विशेश रुची ना, कल करचें हांवें म्हूण. ओ भय वया म्हूण हांसता स्मित मुखान आनी उबरता. उबरोवंच भितर एक दिव्य रूप प्रगट जाता. अर्धनारीश्वरागेल रूप प्रगट जाता. उजवे दिकान पुरुष आनी दाव दिकान देवी. देवी गेल दर्शन ब्रह्माक मेळटा. शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्त प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशल स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहर विरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृत पुण्य प्रभवती. तो अर्धनारीश्वर ब्रह्माक उद्बोधन करता, सांगता अशी तुगेल संतती उत्पन्न जायना. पुरुष आनी प्रकृती जावंका तावळीची संतती मुखार वचूं जाता. शक्ती जावंका तुका, शक्ती म्हळ्यार फेमिनिन रूप म्हणटात न्ही, स्त्री रूप जावंका, शिवशक्ती जावंका, देव देवी जावंका, पुरुष प्रकृती जावंका तावळीची संतती उत्पन्न जातली. तावळ तूं ध्यान करी आनी निश्चित प्रकारेण तुका देवी शक्ती तुजेर अनुग्रह करतली. ब्रह्मा साष्टांग प्रणाम करता आनी ध्यान करूंक बसता. सुमार वेळ ध्यान करना पण देवी ताका आशीर्वाद दिता, स्मितमुखान ताजेर अनुग्रह करता आनी एक शक्ती उत्पन्न जाता. एक स्त्री रूप उत्पन्न जाता. स्त्री रूपाचे अवतरण जाता, प्रादुर्भाव जाता. म्हणून तीच ती सरस्वती, तिका ब्राह्मी किंवा ब्रह्माणी म्हणून हा एक नामधेय मेळटा. तीच ती सरस्वती. तीच एक मूल प्रकृतीचे एक रूप जावन आसा. ज्ञान आणि विद्याची तीची स्वरूपिणी. मागीर तिगल सांगाती ब्रह्मा चारी वेदांची रचन करता. तशीची सूर्य चंद्र तार म्हळ्यार नक्षत्र हाजी उत्पत्ती जाता. ऋतू बदलच्या लागता ती आणि एक ऋतम म्हणलेले म्हळ्यार कॉस्मिक ऑर्डर कशी सूर्या सुत्तू ग्रह भोंवता ती. हे पुरा एक नियमित प्रकारेण हा एक समन्वय आसता तातूंत. ताका ऋतम म्हणटा ती, ऑर्डर म्हणटा ती, कॉस्मिक ऑर्डर त्या उत्पन्न जाता. जो दिवसू सरस्वती गेल अवतरण जालेलो तो दिवसू माघ शुक्ल पंचमी, वसंत पंचमी म्हणटात ताका. आणि तो दिवस त्या दिवसू आमी पंचमीक सरस्वती गेल पूजनी करता. ती सर्वत्र आमगेल देशांतू सरस्वती गेल पूज जाता. पाठशाळेंतू विद्यालयांतू देवी गेल सरस्वती देवी गेल आराधन करता, ती पूज करतात. थोड्या पुराणांतू अशें म्हळ्या की ओमकारांतानूची सरस्वती गेल उत्पत्ती जालेली म्हणून. जाल्यार ती वाघदेवी, तिका वाघदेवी हे नामधेय मेळटा. वाचाची देवी म्हळ्यार वाणीची देवी ती. आणि तिच्यानूची संस्कृत भाषेची उत्पत्ती जालेली अशी म्हणटा. ती देवनागरी जे स्क्रिप्ट समजल्या तिच्यानू उत्पन्न जालेलं आहे. जाल्यार ती संस्कृत भाषेची उत्पत्ती थंयतानू सुरू जाता. जयती जयति जयति गीर्वाणी सरस्वती सुरसवती. जयति जयति गीर्वाणी सरस्वती सुरसवती. सारस्वत जन्मो
मोहिनी संस्कृत सुविलासिनी सारस्वत जन मोहिनी संस्कृत सुविलासिनी परापश्यन्ति रूपिणी मध्यमासा वैखरी परापश्यन्ति रूपिणी मध्यमासा वैखरी व्यञ्जन स्वर रञ्जनी अक्षमाला विमर्शिनी व्यञ्जन स्वर रञ्जनी अक्षमाला विमर्शिनी जयति जयति गीर्वाणी सरस्वती सुरसवती सारस्वत जन मोहिनी संस्कृत सुविलासिनी वाक्शास्त्र निवासिनी ज्ञान मोक्ष प्रदायिनी वाक्शास्त्र निवासिनी ज्ञान मोक्ष प्रदायिनी ज्ञान प्रिय आराध्य देवी सारस्वत जन स्वामिनी ज्ञान प्रिय आराध्य देवी सारस्वत जन स्वामिनी जयति जयति गीर्वाणी सरस्वती सुरसवती सारस्वत जन मोहिनी संस्कृत सुविलासिनी सारस्वत जन मोहिनी संस्कृत सुविलासिनी संस्कृत सुविलासिनी संस्कृत सुविलासिनी आमगेल्या गिरवाण प्रतिश्ठेच गीत हा इतलं गमटच गीत म्हणून हांव कीर्तनांतूय घेतलं हें गीत परा पश्यंती रूपिणी मध्यमासा वैखरी तीची सरस्वतीची आमगेल्या परा पश्यंती आणि मध्यमांची दिसून येता पैरी स्वाम्यांनी आशीर्वाचनांतूय सांगल्या कशी मध्यमांता न्हू वैखरींतू सरस्वती येता येवंका आमगेल वाणींत येवंका म्हणून स्वाम्यांनी आशीर्वाद दिलेलो व्यंजन स्वर रंजनी स्वरांतूय असं व्यंजनांतूय ती असं रंजनी अक्षमाला विमर्शिनी वाक् शास्त्र निवासिनी ज्ञान मोक्ष प्रदायिनी ज्ञान आणि मोक्ष तीची प्रदान करता म्हणून हांतूय उल्लेख केला ब्रह्मपुराणांतू एक आख्याय असं सरस्वतीने कशी सोमरस गंधर्व म्हणतात तांदला तान कशी परत हाडलो म्हणून वांचून गोमटी कळत असं सोमरस म्हणून तुम्ही ऐकून असच्या भाव असं सोम म्हणलेली एक वल्ली असता वाली म्हळ्यार तांतानू एक रस काढताल खंय आणि ते अर्पण करताली पुढे काळांत वैदिक काळांत यज्ञांत आणि अर्पण करताली आणि प्राशनय करताली एक आनंददायी रस होतो म्हळ्यार आनंद उर्जित करतल संतोष येतल तशी अमृत त्या देवा लाग आसतालें त्यावेळी ताजे रक्षण करूक म्हणून विश्वावसू म्हणलेले गंधर्वाक नियोजित केलेलं तांणी नियुक्त केलेलं विश्वावसू आता संवत्सर आमगेलें आतांचो संवत्सर असो विश्वावसू संवत्सर विश्वावसू म्हणलेले गंधर्वाक ताजे रक्षण करूक नियुक्त केलेले आता त्या विश्वावसूक त्या अमृत म्हणा फुडें एक लोभ उत्पन्न जालो आनी ताणें केलें म्हळ्यार तें जे कुंभ आशिल्लें सोमरसाचें तें चोरनिपी घेवन गंधर्व लोकांत वचलो आनी थंय वचून एक गुप्त स्थानाचेर पोवन दवरलें आतां देव लोकांत आनी गंधर्व लोकांक वचूल तो घेवन धांवन वचलो आनी थंय दोन गंधर्वांक स्वान आनी ब्राजी म्हणलेले दोन गंधर्वांक ते रक्षण करूंक बसकार येयले हांगा देव हांकां कळ्ळें
चोरन वेल म्हणून आमकां सोमरस आतां सोमरस चोरन वेल म्हणारी आतां कल करचें आतां त्या गंधर्वांक सांगून काय आयकुंची ना ती परत काय दिवची ना ती युद्ध करूंक जायना इथं म्हळ्यार गंधर्व हे तांगेले देवांक गेले म्हणकेची तांकां प्रत्येकान तो सहाय करतात ते गंधर्व त्यावेळेस तांचे वटू युद्ध करूं जायना आतां कल करचें तांकां एक प्रॉब्लेम उत्पन्न जालो त्यावेळेस तांणी सरस्वती लागीं येवन विनंती केली प्रार्थना केली तूं कशी कोणी तें सोमरस पुनः स्वर्ग लोकांत हाडोवंक का म्हूण जायत म्हणाल सरस्वती आनी करुणापूर्णा ती देवी ती वचुली गंधर्व लोकांत आणि त्या गंधर्व लोकांत एक उपवनांत वचून बसली तिगेल वीण घेवन आणि थंय वचून तिने तिगेल वीणा वादन सुरू केलें आता इतलें थंय गोमटे तें वीणा वादन तिने केलें तितलें तें मधुर रागिणीन तिने वादन करता पळय तें संगीतमय जालें तें उपवन आनी ते पुरा गंधर्व आकर्शीत जाले आनी पुरा आयले थंय गंधर्व पुरा ते उपवनांत आयले आनी अगदी मुग्ध जावन गेले ते संगीतांत इतलें थंय मुग्ध जाले ते सरस्वतीला प्रार्थना करूं लागले की तूं हांगाची निवास करी सरस्वतीन म्हणे हांव निवास करता जाल्यार एक अट आस म्हगेलें कल अट जायत खंयचेय कल्ल्या सांगल तरी आमी जायत आमी करूच थंय अट पूर्ण करूंक तयार आसा ती जाल्यार तुका संगीत आमकां प्रदान करूं का तुवें आमकां दिवंक का संगीत दिता अट केलें म्हळ्यार तुमी हें जे सोमरसाचे कुंभ तुमी चोरनी घेवन हाडल्या देवलोकांत आनी गंधर्व लोकांत तें पुनः तें देवांक दिवंक का हो जायत जायत आमी परत पेटयता ती म्हणून जाल्यार तूं आमकां संगीत शिकोवंक का म्हणून प्रार्थना करता ती आनी ती तांकां संगीत शिकयता त्या खातीरची आज सुद्दां गंधर्व सदैव संगीतांत मग्न आसता ती रमण जावन आसता ती संगीत म्हळ्यार गंधर्वांगेल्यांची अशी म्हळ्यार उगडास जाता जय मां सरस्वती भवानी जय मां सरस्वती भवानी जय मां सरस्वती भवानी दयाणी दुःखहारिणी दयाणी दुःखहारिणी पाप विनाशिनी प्रदायिनी जय मां सरस्वती भवानी जय मां सरस्वती भवानी श्वेतहार गले माला विराजे श्वेतहार गले माला विराजे करवीणा ध्वनि मधुर सुनावे करवीणा ध्वनि मधुर सुनावे हस्त दया भक्त पर राखे हस्त दया भक्त पर राखे सुर की तुम हो रानी जय मां सरस्वती भवानी भवानी जय 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 सुर नर मुनि गावे जय 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 नर मुनि गावे दस ब्रिज श्याम ध्यान लगावे दस ब्रिज श्याम ध्यान लगावे विनती करहो शरण दे माता विनती करहो शरण दे माता अंत के तुम हो तारिणी जय मां सरस्वती भवानी जय मां सरस्वती भवानी दयाणी दुःखहारिणी दयाणी दुःखहारिणी पाप विनाशिनी
बुद्धि प्रदायिनी जय मा सरस्वती भवानी जय मा सरस्वती भवानी। एक गमतीच उल्लेख असं आख्यायिक असं ब्रह्मान एक व्हड एक यज्ञ आयोजित केले। सरस्वती व्यस्त आशिल्ली खंयकी यज्ञ सुरू जाला विजृंभणेन व्हड यज्ञ सगळं देव आयिल्ले सगळं उपस्थित जाला यज्ञ सुरू जाला जाल्यार सरस्वती गेल पत्तो ना दिसूंक ना सरस्वती गेल आगमन जायनी कलकोरका म्हूण कळ्ळी मुहूर्त लागीं येत असं सरस्वतीक मस्त दूध पेटोवन दिल्या ती कापून हाडूक जाल्यार ती खंयकी व्यस्त आशिल्ली येवचें जायनी तिका येनी म्हणना पळय मुहूर्ताच वेळ कांय हें करूं जायना मुहूर्त लागीं येता असं म्हणना पूण मागीर देवांक एक युक्ती सुचली आनी देवांनी वट्टू मेळ्ळो ब्रह्माक सांगलें आतां तुगेल बगलेक बसका जाची तो यजमान तिगल ताका सांगा तागेल बायलेन बसका न्हय आतां सरस्वतीन याना पूण कल करचें म्हणून देवानी सगळ्यांनी एक युक्ती केली एक प्रार्थना केली त्या शक्ती देवी शक्तीक आनी एक नवीन गायत्री गेल रूप उत्पन्न जालें आनी गायत्री म्हूण तिका नामधेय दिवन तिका ताका सांगात बसकारून त्या यज्ञ संपन्न जालें यज्ञ जायना पूण सरस्वती आयली खंय आनी येवन त्या गायत्रीक पळोवन भयंकर कोप आयले खंय आनी ताका शाप दिल खंय तुकाक तुगेल पूज खंय जायच ना म्हूण ते यज्ञ जालेले पुष्कर पुष्कर म्हूण तुमी आयकलें आमी ह्या वर्स मागची वर्स उत्तर भारत यात्रा केलेली थंय पुष्कर वचुलें थंय जालेलें खंय तें यज्ञ तसो मी ती शाप दिल खंय पण तुका हांग पुष्कर सोड न्हू तुका आनी खंय कोण तुगेल पूजन करच ना ती म्हूण आज थंय तें एकमेव देवळ ब्रह्मा गेलें आनी खंय विंगड ना ती एक दोन आसूं फाव आसा ती दक्षिण भारतांतू जाल्यार पुष्कर मात्र ब्रह्मा गेल पूज जाता मागीर ही देवी सरस्वती नदींत परिवर्तन कशें जालें ती गेलें ताजी एक गमती आख्यायिक आसा पद्मपुराणाच्या सृष्टिखंडांतू ताजो उल्लेख येता एक घोर युद्ध जालें खंय भार्गव ब्राह्मण म्हणून एक जात आशिल्ली आनी हे क्षत्रिय म्हणून आशिल्ले तांचे मध्येन तूं कसली कारणां ती एक घोर युद्ध जालें ते युद्ध जायना फुडें एक विचित्र नमुन्याची एक वडवाग्नी म्हणटा ती अग्नी उत्पन्न जाल खंय इतल थंय ती उग्र अग्नी आशिल्ली संवसार पुरा नाश करचे तितल ताज्यांतू ती शक्ती आशिल्ली तळकल कोरका म्हूण कळ्ळी देवांक आनी भयंकर त्रास जालो आनी देवांनी वट मेळ्ळो कल करचें विष्णू लाग वचुली मागीर ब्रह्माला वचुली कसलेपणी कोरका ते अग्नीक घेवन खंयपणी भोरका म्हूण जाल्यार ते कोणा आपडूक थंय सामर्थ्य ना त्या अग्नीक तावळी ब्रह्माक सांगना पळय ब्रह्माने सरस्वती लागीं प्रार्थना केली तूं हे सरस्वती तूं ती अग्नी घेवन सिंधू सागरांत वचून ते निमज्जीत कर त्या अग्नीक सरस्वती हांव म्हणलें म्हणके करुणामयी ती तिने जायत म्हळ्यार आनी ती मनुष्य लोकाचेरी पृथ्वीचेरी ती अवतरीत जाली एक प्लक्ष वृक्ष ते प्लक्ष वृक्ष एक विंगड नमुने वृक्ष त्या प्लक्ष वृक्षांत समाहित जाली आनी एक उदकांत म्हळ्यार न्हंयेंत परिवर्तन जालें ती गेला आनी तिने त्या थंय अशें म्हणटा ती की शंकरान भवानी शंकरान ती वडवाग्नी एक कुंभांत सरस्वतीक अर्पण केली आनी सरस्वती थंय तानू म्हळ्यार आज ताका बंदरखंड म्हणटा ती ग्लेसियर आसा थंय हिमालय पर्वतांत थंय तानू तिने व्हांवच्याक सुरू केला आनी ती न्हंय तशीच मुखार वचून पुष्कर तीर्था लाग वचून थंय सुमार लोकांक मनुष्य जातीक पापांतान मुक्त केलें तिने आनी तशीच ती मुखार वचून आमगेल्या राजस्थान गुजरातान वचून हांगा सोमनाथ प्रभास सोमनाथ थंय वचून तिने त्या सिंधू सागरांतू त्या वडवाग्नीक निमज्जीत केलें आनी संवसाराक वांचयलें
श्री जगदम्बे सरस्वती संवित् स्वरूपिणी पालय मां म्हणति श्री जगदम्बे सरस्वती संवित् स्वरूपिणी पालय मां वीणावादिनी सरस्वती वेद विलासिनी पालय मां विद्यादायिनी सरस्वती विनय स्वरूपिणी पालय मां विवेक स्वरूपिणी पालय मां श्री जगदम्बे सरस्वती संवित् स्वरूपिणी पालय मां हंसवाहिनी सरस्वती हृदय विकासिनी पालय मां स्फाटिकमालिनी सरस्वती सत्त्वस्वरूपिणी पालय मां शान्तस्वरूपिणी पालय मां श्री जगदम्बे सरस्वती संवित् स्वरूपिणी पालय मां अपार करुणे सरस्वती अमृतवर्षिणी पालय मां अचिन्त्य शक्ति सरस्वती अक्षर स्वरूपिणी पालय मां आनन्दरूपिणी पालय मां श्री जगदम्बे सरस्वती संवित् स्वरूपिणी पालय मां श्री जगदम्बे सरस्वती संवित् स्वरूपिणी पालय मां संवित् स्वरूपिणी पालय मां अपार करुणे सरस्वती अमृतवर्षिणी पालय मां हांत उल्लेख जाला तिगेलो आनंदरूपिणी पालय मां तशीच ही मुखारी ऋग्वेदांत एक उल्लेख येता आख्यायिक आसा एक भयंकर एक असुर उत्पन्न जाल्ले वृत्रासुर अहि रूपेण म्हळ्यार अहि म्हळ्यार नाग रूपेण दिवड म्हणटात न्ही आमी पायथन म्हणटात पण तसलो व्हड नमुन्याचें एक रूप धारण केलें ताणें आनी अज्ञान आनी काळोख अंधकार जाल्ले सगळें सर्वत्र कलकोरका म्हूण कळ्ळी म्हळ्यार त्या वेळार दुष्काळ जावन आसता किंवा ताणें सरस्वतीक आड 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 येवन उदकाक बंद करून आसता जाल्यार मी ती अनावृश्टी जाली उदकाक पावस ना दुष्काळ जालो आनी तस जाल्यार मी ती भयंकर त्रास जालो लोकांक मनुष्यजनांक देवांकय त्रास जालो मागीर इंद्रान वचून कोणाक सरस्वतीक आड पाय दवरले म्हळ्यार सरस्वती कशी प्रार्थना करता म्हूण सरस्वतीला वचून प्रार्थना केली आनी सरस्वतीला प्रार्थना करून आमगेलो उद्धार करी लोकांगेलो उद्धार करता तुवें म्हूण सरस्वतीने पुनः तिने ते एक जोरान कांय तिगेलो प्रवाह सुरू करून आसच्या भाव आसा उग्र स्वरुपान तिने करून आसच्या भाव आसा आनी तशी इंद्राक शक्ती दिवन इंद्रान त्या वृत्रासुरागेल वध केलें म्हणून अशी हातूं उल्लेख आसा तागेले ताणें त्या वृत्रासुरान 99 किल्ल बांदिल्ले फोर्ट्रेसेस म्हणटात न्ही तशें बांदिल्ले ते पुरा नाश करून त्या वृत्रासुरागेल वध केले इंद्राने सरस्वती गेल सहाय्याने म्हणून अशी उल्लेख येता जय जय हे भगवती सुर भारती तव चरणों प्रणमामि
जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामः। नाद ब्रह्ममयी जय वागीश्वरी, नाद ब्रह्ममयी जय वागीश्वरी, शरणं ते गच्छामः। जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामः। त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या सुरमुनिवन्दितचरणा। त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या सुरमुनिवन्दितचरणा। नवरसमधुरा कविता मुखरा, नवरसमधुरा कविता मुखरा, वितरुचिरुचिराभरणा। जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामः। सुरभारती तव चरणौ प्रणमामः। आसीना भव मानसहंसे कुन्दतु हि न शशिधवले। आसीना भव मानसहंसे कुन्दतु हि न शशिधवले। हर जडतां कुरु बोधिविकासं, हर जडतां कुरु बोधिविकासं, सितपङ्कजतनु विमले। जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामः। ललितकलामयी ज्ञानविधामयी वीणापोषकधारिणी। ललितकलामयी ज्ञानविधामयी वीणापोषकधारिणी। मतिरासाङ्नो तव पदकमले, मतिरासाङ्नो तव पदकमले, वैकुण्ठाविषहारिणी। जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामः। जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामः। ऋग्वेदांत उल्लेख येता सरस्वती नदीचो, गंगेचो उल्लेख चड येना ऋग्वेदांत। सरस्वतीची होडी न्हय, तिगेलें पावित्र्य, तिगेल भुंयेच कशी वर्धन केलें, भुंयेक कशी पौश्टीक केलें, म्हळ्यार त्या न्हंयची तीरारी मस्त मनुश्यांगेल वसती वाडली, धनधान्य उत्पन्न जाल्या, आनी कशी ती उच्च ध्वनी जावन तिगेल उर्जा इतली थाय आशिल्ली, भयंकर एक म्हळ्यार आवाज येताल खंय, घड घड आवाज तिने भावतना अनियंत्रित, तिका नियंत्रण करूंक जायना अशी उद्दाक तिगेलें, बृहद रूप तिगेलें। ऋग्वेदांतू तरी उल्लेख केला साधारण ती 1500 किलोमीटर दीग आशिल्ली खंय, आनी बृहद म्हळ्यार तिगेलें विड्थ ऑलमोस्ट 8 किलोमीटर तितलें आशिल्ली खंय तिगेलें, तितलो व्हड न्हंय ती। आकाशगंगे म्हणके वेदांत उल्लेख आसा, अंबितमे नदीतमे देवीतमे सरस्वती। संस्कृत गोतशिल्यांक गोत तरतम म्हणटात आमी, म्हळ्यार हाचे पशी चड हें व्हड, ताचे पशी चड उत्तम रित्या, म्हळ्यार तम म्हळ्यार अति उत्तम। अंबा अंबितमे म्हळ्यार आवसून तूं सर्वात श्रेष्ठ आवस्ती, नदीतमे नदीन तूं सर्वश्रेष्ठ ती, आनी देवीतमे देव्यान सुद्धा ती सर्वश्रेष्ठ म्हण तिगेलो उल्लेख जालेलो आसा। अप्रशस्ता इव समसी परशस्तिमंब नस कर दी। हे देवी आमकां विद्य दी, आमकां बुद्धी दी, आमगेल वाणीन तूं स्वामी केन्ना म्हणटात न्ही सौष्ठव हाडय, आमच्यान तूं माधुर्य हाडय म्हूण ही देवी लागीं प्रार्थना।
ह्याच न्हंय एक शतद्रू म्हळ्यार आजीक आमी सतलेज म्हणटा ती, यमुना दोन्ही न्हंयो येवन मेळटाल खंय सरस्वतीक. तशीच ही दृशद्वती म्हळ्यार आतां ताका चौतांग म्हणटा ती, विपाशा आज बियास म्हणटा ती, इरावती, अस्किनी, चेनाब हे पुरा न्हंयो येवन सरस्वती नदीक मेळ्ळ्यो. मागीर सरस्वती व्हांवन सिंधू सागरांत वताल खंय. अरवल्ली पर्वतांतानू हिमालय पर्वतांतू बंदरपुंच ग्लेसियर म्हणटात ताका, हरकी दून थंय तानू तिगल उगम स्थान. आनी मागीर प्रभास सोमनाथ थंय सिंधू सागरांतू निमज्जित जाताल. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा. तुझी या कृपेचे चांदणे, तुझी या कृपेचे चांदणे, नितवर्षु दे अमुच्या शिरी, नितवर्षु दे अमुच्या शिरी. वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामयंगुली, चतुरा कलामयंगुली. संगीत जन्माये नवे, जडता मतीची भंगली. उन्मेष कल्पतरुवरी, उन्मेष कल्पतरुवरी. बहरून आया मंजिरी, बहरून आया मंजिरी. वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. इतू गोमटी बृहद आशिल्ली नदी अदृश्य कशी जाली हाजी एक गोमटी कथ येता. महाभारताच्या शल्य पर्वांत व्यास ऋषी महाऋषी तांणी महाभारताची रचन केलें. रचन करना पूण कोणें बरयतलो जावंक ना म्हणून गणपतीलाक प्रार्थना केलें, तूं बरयतवय म्हणून. गणपतीन जायत म्हणलें, एक अट आसा जाल्यार मध्येन तूं राबोवच्यानच सतत सांगतवच का हांव बरयता वता म्हणून. ताणें ताका एक दांत कुडक करून ताणें बरोवचें सुरू केलें. व्यासान जायत म्हणलें, इतल्या मगल एक अट आसा, सम अर्थ समजून घेवंक का, सम अर्थ समजून घेना पूण मात्र तूं बरोवंक का म्हणून.
थंयसर मी ती व्यासाक थोडो वेळ मेळ्ळो गणपतीन समजून घेयासर अशी तांणी महाभारत बरसूनच्याक सूर केलें. सरस्वती न्हंयची तटारीच बैसून रचन करता आशिल्ली जाल्यार सरस्वती गेल आवाज म्हणारी उग्र स्वभाव न्हू तिगेलो, अनियंत्रित भयंकर तिगेलो ध्वनी. तशें मी ती दोग जाणांक त्रास जाता आशिल्लो म्हणून व्यासान सरस्वतीला प्रार्थना केली की हे सरस्वती तुजी के तुगेला ध्वनी उण करी म्हणून. आता सरस्वतीक त्या उदकाच्या प्रवाहाक ध्वनी कशी उण करूं जातला. व्यासाक कोप आयल खंय आनी व्यासान ती शाप दिल खंय तूं अदृश्य जातली, तूं पाताळ लोकांत वतली म्हणून. आनी ती थंयची सरस्वती पाताळ लोकांत वचून अदृश्य जाली म्हणून अशी महाभारतांत उल्लेख आसा. एक थंय माना मळेल कडेन गांव आसा हिमालयांत, थंय ती अदृश्य जाता म्हणून अशी एक सान एक थंय उद्दाक येता आनी थंय सरस्वती म्हणटात तिका सान न्हंयशी आसा आनी ती अदृश्य जाता पाताळ लोकांत वता म्हणून अशी एक आख्यायिका महाभारतांत. कुरुक्षेत्रांत सुद्धा उल्लेख येता. परशुरामाने युद्धांत कुरुक्षेत्रांत भाग घेनिशिल्लो तावळ ताणें सरस्वती यात्रा केलेली म्हूण तांत उल्लेख आसा महाभारतांत. आनी तावळीची परशुराम म्हणटा हे सरस्वती न्हंय अदृश्य जाल्या म्हळ्यार समज त्या न्हंयच्या प्रवाहात वचुलारी त्या वाटेर वचुलारी त्या मार्ग जो आसा मदमदेंत उदक ना, थोडे काळ सरोवर आसा ती अशी ताणें वर्णन केलेलें आसा. विंगड ऋषींगेल आश्रम त्या सरस्वती न्हंयच्या तटार दिसता ती म्हूण ताणें उल्लेख केलेलो आसा. म्हळ्यार त्या काळान महाभारतांत काळांतूच ती अदृश्य जाता आयल्या. भौतेक साधारण अशी लेखता ती लेखा धरता ती की साधारण 4000 ते 6000 वर्ष पूर्व क्रिस्त शताब्दी पूर्व एक भयंकर एक भूकंप येवन आसच्या फाव आसा. आनी त्या भूकंपा भिती आमगेल भुंयचे जे प्लेट्स आसतात ते प्लेट्स हालतात. सेस्मिक प्लेट्स म्हणटात इंग्लिशांत. ते हाल्लेल मिती यमुने गेल प्रवाह पश्चिमे दिकान वचून खंय आनी सरस्वतीन येवन मेळचे बदलाक ती पश्चिमे दिकान वचून पूर्वे दिकान वचून ती गंगेक मेळ्ळी. त्या वेळार गंगेचें अवतरण जालेलें. सो यमुना वचून गंगेंत मेळ्ळी खंय. तेजाल मी ती अलाहाबाद प्रयागराज म्हणटात न्ही थंय आजिकय सरस्वती उद्दाक थंय आसा म्हणटात. कित्याक तीच यमुना सरस्वतीक येवन मेळटाली तीच सरस्वती गेल तें उद्दाक थंय वचून गंगेक मेळ्ळें म्हणून त्रिवेणी संगम जालें. शतद्रू सुद्धा आनी पश्चिमे दिकान वचून सिंधू नदीक मेळ्ळी खंय. तेजाल मी ती सरस्वती गेल उद्दाक कमी जाता गेलें. बाकीची पुरा न्हंय सुद्धा सिंधू नदीक वचून मेळू लागली. अशी जावन सरस्वती गेल्या उद्दाक कमी जाता आयलें. आनी त्या काळांत अनावृश्टी जावन आसच्या फाव आसा. 12 वर्स अनावृश्टी जाली म्हणून अशी एक उल्लेखूय आसा वेदांत. तावळी त्या काळांत लोक मुखार येवचे लागले. दक्षिणे दिकान वचू लागले लोक. ऋषीवर्य सगळ्या थंयची वेदांची रचना जालेली सरस्वती गेल्या आर्यवर्तांत सरस्वती न्हंयचे तटारी ते पुरा दुष्काळ जालेली मी ती दक्षिणे दिकान वचू लागले. जाल्यार ददीच मुनींक गेले एक चल्लो सारस्वत ऋषी तो वचनी तो थंय राबलो सरस्वती न्हंयचे तटारीच राबलो. आनी अशें म्हणटा ती की सरस्वती नदीने त्या 12 वर्स त्या सारस्वत मुनी गेल्या पालन पोषण केलें खंय. ताका ज्ञान अर्पण केलें खंय. ज्ञान दिल खंय. ताका पालन पोषण मात्र न्ही ताका ज्ञानय दिलें. आनी ताणें एकमात्र ऋषीने वेदांचें रक्षण केलें खंय. 12 वर्सां नंतर थोडे ऋषीवर्य पुनः सरस्वतीने अनावृष्टी कमी जायना पुढे म्हळ्यार दुष्काळ कमी जायना पुढे थोडे ऋषीवर्य पुनः सरस्वती न्हंयचे तटार येना पुढे थंय तांणी तो पर्यंत 12 वर्सां तूं वेद विस्मृती जालेली खंय तांणी विसरून गेलेले खंय. त्यावेळी पुनः सारस्वत मुनीने तांकां सगळे ऋषीवर्यांक म्हळ्यार 60,000 ऋषीवर्यांक ताणें पुनः शिकयले खंय वेद. आनी तांगल जे संतती आसा ते पुरा सारस्वत. आमी पुरा सारस्वत म्हणून घेतात न्ही. आमी तांगल्याची संतती सारस्वत मुनींगेल संतती. सारस्वत मुनींकची कितली चड वशील खंय तांकां सगळ्यांक ज्ञान दिवन सगळे ऋषीवर्यांक ज्ञान दिवन तांगली संतती मुखारी आमी सारस्वत म्हणून आमी म्हणून घेतात.
आजी काही सॅटेलाइट इमेजीस पहिले म्हणटाली आमगेल्या हिस्ट्री बुक्सान म्हणटाली सरस्वती इज मिथॉलॉजी इज अ मिथ म्हणून. जाल्यार आतां सॅटेलाइट पिक्चर्स आनी कॅप्चर केल्या त्या सरस्वतीगेलो जो प्रवाह म्हळ्यार व्हांवच जो जो जी जमीन आसा ती आजीकय मॅप करून तांणी आमकां दाखोवन दिल्या की ती सरस्वती नदी आशिल्ली आनी व्हांवन सिंधू सागरान मेळटाली म्हणून. त्या वाटेरी विंगविंगड अशी तुमकां आतां सुद्दां विंगविंगड सरोवर सरस्वती न्हंयचे मार्गारी अशी विंगविंगड प्रवाह सरोवर दिसून येतात. तातूंत मुख्य म्हळ्यार पुष्कर सरोवर आसची थंय लुनी नदी म्हणून एक सान न्हंय येवन मेळटा. मुखारी बिंदू सरोवर म्हणून पाटण मळेल कडेन राणी की वाव मळेलें आसा. थंय राणी की वाव म्हणून भोव गमट आसता. गमट्या फातरार येचुयलेलें एक बांय आसा. अवश्य वचका तुमी सगळ्यांनी. सरस्वती यात्रे वेळार सोम्या वटो आमी थंय वचुलेलीं. अहमदाबाद लागीं आसता. पाटण मळेल कडेन थंय बिंदू सरोवर म्हणून आसा. थंय ऋषी कर्दम हांगेलो आश्रम आशिल्लो खंय आनी ते कर्दम हांगेलो पुत्र कपिल मुनी ऋषी ताणें तागेलो आवसू ती देवहुती तिका मोक्ष मार्ग दाखोवन दिलेलो खंय. सांख्य सिद्धांताचें रचन केलेलें खंय. आजीकय थंय त्या बिंदू सरोवरान तो मातृश्राद्ध करता ती तीर्थक्षेत्र म्हणून तें समज अशी लेखान धरतात. मागीर नलो सरोवर म्हणून आसा. नलो सरोवर आयकून आसा फाव आसा. इट्स अ फेमस बर्ड सँक्च्युरी. थंय मस्त लोक पळोवच्याक पक्षी पळोवच्याक वतात. मुक्तेश्वर धाम म्हणून आसा. तशी मार्कंडे हांगेलो एक आश्रम आशिल्लो खंय थंय. रेणुका सरोवर म्हणून आसा. स्थाणू तीर्थ म्हणूय आसा. एक आमटे एक आख्यायिक आसा. वशिश्ठ हांगेलो आश्रम सरस्वती गेल्या पूर्व तटार आशिल्लो खंय आनी पश्चिम तटार विश्वामित्र हांगेलो आश्रम आशिल्लो खंय. विश्वामित्र क्षत्रिय बेसिकली मूळ क्षत्रिय आशिल्लो तो राय आशिल्लो विश्वामित्र. मागीर ऋषी वशिश्ठ हांगेलो ती एक गमटी व्हड काणी आसती. वशिश्ठांक पळोवन आपणेय ब्रह्म ऋषी जावंक म्हणून एक तीव्र मुमुक्ष उत्पन्न जायना फुडें तोवय ऋषी जालो. जाल्यार वशिश्ठा विशयान ताका भयंकर एक सूया आशिल्ली. म्हळ्यार एक नमुन्याची एक विचित्र हेट्रेड. जाल्यार ती ताणें सरस्वतीक आदेश दिलो खंय ते वशिश्ठाक हांग हाडी मगल आश्रमान घेवन यो. आतां विश्वामित्रान आदेश दिना फुडें कल करचें ती खाड काजच पडल्या. जाल्यार तिन्ने कल केलें म्हळ्यार तिगेलो प्रवाह बदल खंय आनी ती गोत आशिल्लें की विश्वामित्र कलेपुणी वशिश्ठांक त्रास दितलो कलेपुणी म्हळ्यार तागेलो हनन करतलो म्हणून तिणें प्रवाह बदल त्या वशिश्ठाक विंगड करता ती घेवन वचूल खंय वांचयल खंय म्हणून विश्वामित्राक खूब आयल पेटाक ताणें शाप दिल खंय. 1 वर्स थाई तुगेल प्रवाहान तूं रक्त व्हांवचें लागतलें म्हणून 1 वर्स थाई ती सरस्वती न्हंय रक्त प्रवाहान व्हांवचें लागली खंय. रक्त व्हांवचें लागलें खंय. तांबडी जावन गेली खंय ती. आनी पुरा दानव ते सरस्वती गेले उदकाक पिवन तांकां मोक्ष प्राप्ती जाली खंय. दानवांक असुरांक 1 वर्स थाय तिका अरुणा म्हणून एक नांव प्राप्त जालें खंय. मागीर वशिश्ठान त्या शापाचें निरासन केलें खंय. अशी एक गमटी काणी आसा. स्थाणू तीर्थ म्हळ्यार आजीकय थंय एक तीर्थ सरस्वती न्हंयच्या तटार मेळटा. सिद्धेश्वर देवळ आसा. तशीच सोमनाथ लागीं सरस्वती न्हंय पळोवच्या मेळटा. थंय एक संगम आसा. हिरण्या आनी कपिला म्हळेल 3 न्हंय आसा ती आनी त्या तिनूय न्हंय सरस्वती न्हंय एक सान सरस्वती न्हंय आसा आनी सरस्वती न्हंय मेळ न्हू थंय संगम आसा. थंय स्वाम्यांनी त्या तटार बसून पूज केलेली थंय आमी वचूलता वळी. आनी मागीर ती न्हंय वचून प्रभास पाटण सोमनाथा लागीं ते न्हंय त्या तिनूय न्हंय वचून सिंधू सागरांत मेळटात. माता सरस्वती शारदा माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा विद्यादानी दयाणी दुःखहरिणी जगत जननी ज्वालामुखी माता सरस्वती शारदा शारदा
सुदृष्टी कीजे सुदृष्टी सेवक जनपना इतना वरदान दीजे तान ताल और अलाप बुद्धि अलंकार शारदा माता सरस्वती शारदा माता सरस्वती शारदा माता सरस्वती शारदा। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानंच देहि मे। शारदा आणि काश्मीर ही प्रार्थना मी करता तिची मसण तुम्ही प्रार्थना करता ती नित्यांत प्रार्थना करता ती विद्या देही दानंच देहि मे म्हणून। तर काश्मीर आणि शारदेगलकल लिंक ऋषी शांडिल्य म्हणून एक ऋषी आशिल खंय देवल ऋषींगेल पुत्र जावन आशिला। काश्मीरांतू हिमालयांतू हरमुख पर्वत म्हणून असो एक थंय कृष्ण गंगा म्हणून एक न्हंय व्हांवता। थंय एक स्थान असं तीर्थक्षेत्र असं थंय सती गेल उजवो हात पडलेल खंय ते एक तीर्थक्षेत्र जावन असं शक्तीपीठ। थंय ऋषी शांडिल्याने घोर तपस्या करना फुड्यार देवी प्रसन्न जावन 3 रूपांतू तांकां आतां दर्शन दिलेल खंय म्हळ्यार ज्ञानदेवता सरस्वती विद्यादेवता शारदा आणि वागदेवी म्हणून वागदेवता जावन तांकां प्रसन्न जावन तांकां दर्शन दिलेल खंय आणि तांणी मुखार वचून शांडिल्य उपनिषदाची रचना केलेली खंय। शांडिल्य उपनिषदांतूची आमकां हे वाक्य पंचमहावाक्य म्हणून असतात न्ही हम ब्रह्मास्मि तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म सर्वं खलु इदं ब्रह्म हे शांडिल्य उपनिषदांतू दिसून येता। थंय शारदा पीठ म्हणून असं आणि त्या शारदा पीठ अशें म्हणटा ती की साधारण 6वे की 7वे शतकांतू रायू थंयचो एक राय आशिल्लो काश्मीरचो रायू ललितादित्य मुक्तपीठ म्हणून आमगेल हिस्ट्री बुक्सांतू हांगा चड उल्लेख येना जाल्यार तो एक व्हड राय जावन आशिल्लो। पूर्ण भारतांतू ताणें विजय प्राप्त करून घेतिल्ली तेन्ना थंय एक राकडाची मूर्ती शारदेगेल मूर्तीची प्रतिश्ठ केलेली थंय त्या वेळांत आणि ते एक प्रख्यात विद्यापीठ जावन आशिल्लें। मस्त विद्वान पंडित शास्त्री थंय येवन थंय एक वाक पांडित्य थंय प्राप्त जाता शास्त्र्यांक। आता थंय एक मधुमती न्हंय म्हणून एक थंय दिसता ताका नीलम मधुमती नांव न्हय ताका नीलम म्हणटात आणि थंय त्या पिठेंतू एक तीर्थ उत्पन्न जातके ताका त्या काश्मीर पंडित शास्त्रांतू ते उत्पन्न जावचे कडेन ते अशें पळोवचें ताजें दर्शन घेवचें नचकें पूण ताजे उंच एक फातर दवरलेलो आसा। आज तें पाकिस्तान ऑक्युपायड काश्मीरांतू ते शारदा पीठ आसा। 14व्या शतकांतू माधवीय शंकर विजयमांतू उल्लेख येता ते शारदा पीठ म्हळ्यार ताका सर्वज्ञ पीठ म्हणटाले कित्याक ताका 4 द्वार आशिल्ले आणि त्या पिठांतू सगळे कडचे सगळे दिशेंतानू विद्वान येवन थंय चर्च करून डिस्कशन्स करून जिंकून घेताले खंय जाल्यार ती त्या 4 द्वारां पैकी ताका 4 द्वार आशिल्ले खंय ते 3 द्वार उगडले खंय दक्षिण दिशेचे आशिल्ले ते द्वार उगडले खंय जाल्यार आदिशंकराचार्यान थंय वचना फुड्यार थंय वचून तांणी तर्क करून चर्च करून विमर्श करून ते पुरा ते थंयचे त्या पंडितांक शास्त्र्यांक अद्वैत वेदांताच्या शास्त्रांतू तांकां पुनः हाडून तांकां पट्टोवन दिवन अद्वैत शास्त्राचे प्रामुख्य अद्वैत वेदांताचे प्रामुख्य ताणें स्थापन केलेली मिती त्या शंकराचार्यांनी ते दक्षिण द्वार उगडून तांणी सर्वज्ञ पिठाचेर आरूढ जालेल्या म्हूण अशी उल्लेख आसा। आजी थंय केलें ना एक जीर्ण जालेलें एक देवळ आसा आमकां कांय वचूं जायना भारतीयांक वचूं जायना जाल्यार थोडे जाण वतात थंय जाल्यार आजी शृंगेरी शारदांबा शारदा पीठ आमकां शृंगेरींतूची पळोवच्या मेळटा आणि ह्यांची शृंगेरी शारदा पीठाची एक महान व्हड प्रामुख्य विद्यापीठ अशी म्हणटा ती विद्याचें एक क्षेत्र जावन आसा। नमो शारदा नमो शारदा नमो शारदा
नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता नमो शारदा माता नमो शारदा माता नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता विद्या बुद्धि प्रदायिनी ते विद्या बुद्धि प्रदायिनी माँ वीणा पुस्तक धारिणी माँ वीणा पुस्तक धारिणी भवभंजनी मनोरंजनी शारदा माता भवभंजनी मनोरंजनी शारदा माता नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता. इतलें सांगू न्हू हांव मगल ह्या सरस्वती गेल आख्यायिका हांगा पूर्ण करता आनी गुरुचरणी ही आख्यायिका हें कीर्तन कथा कीर्तन हें अर्पण करता. तुमी शांतपणे हांगा बैसून आयकलें. कसले दोश जालेले असल्यारी गायनांत तूं किंवा कथ सांगच्यान तूं म्हाका क्षम कोरका. आनी हांगा मंगलापाचीन हार्मोनियम गमटे वाजयलें प्रॅक्टीस करूंक वेळू मेळ्ळी. हाजी पाप येत की ना की म्हणून शंक आशिल्ली जाल्यार बस पावलें. आनी समीर मामानय तबला साथ दिली. तांगेलें हांव अत्यंत आभार व्यक्त करता आनी हांगा मगल हें कथा कीर्तन गुरुचरणी अर्पण करता. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद चैतन्य माम. भोव गम जालें. आमकां मस्त माहिती मेळ्ळी देवी सरस्वती विशय. आतां हांव कृष्णानंद मंकीकर मामाक विनंती करता हांकां मोमेंटोस दिवच्याक. मंगल आपाची आणि समीर किलपाडी.